नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण इकडे अद्वैतच्या समोर येणार आहे की हे सगळं करणारी व्यक्ती ही निलेश होती आणि निलेशला जेव्हा पकडून त्याची धुलाई केली जाते तेव्हा निलेश तिथे सांगणार आहे की हे सगळं अनामिकाने करायला सांगितलं होतं. म्हणजेच सोहम आणि त्याचबरोबर काजल यांचे फोटो व्हायरल करणं, व्हिडिओ व्हायरल करणं, त्याचबरोबर सोहमच्या आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या अनामिकाची कला आणि अद्वैत मिळून वाट लावणार आहेत. त्याचबरोबर इकडे आबांना सुद्धा आता बरं वाटणार आहे, कारण कला बरी झालेली आहे. कला आबांकडे येते आणि सांगते की आबा काळजी करू नका, आपण देवीची जी इच्छा आहे ती पूर्ण करूया, आपण देवी आईकडे जाऊया आणि मग आपण नवस करूया. हे सगळं कला बोलणार आहे. आणि आबांना जे टेन्शन आलेलं आहे, जे त्यांना वाटत आहे की आपल्या घरावरती संकट येत आहे, त्या संकटातून कला या चांदेकर कुटुंबाला वाचवणार आहे. म्हणून तर अद्वैत आणि कला मिळून दोघं जण सोहमला या सगळ्यातून बाहेर काढू शकलेले आहेत आणि काळतोंड्या या अनामिकाची वाट लावू शकलेले आहेत. जेव्हा हे सगळं सरोज आणि रजनीच्या समोर येतं तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या दोघांची वाट लावायला सुरुवात केलेली आहे. कारण इकडे सोहम आणि काजल यांच्या नात्याबद्दल वाटेल ते बोललं जात असतं. त्यांची काहीही चूक नसताना त्यांच्याबद्दल या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. हे सगळं घडत असतं. त्याचा त्रास मात्र इथे सगळ्यांनाच होत असतो. इकडे आबांची तब्येत बिघडलेली असते, घरातले सगळेजण डिस्टर्ब असतात, सगळ्यांना काळजी वाटत असते. कळतच नसतं की हे सगळं कोणी केलेलं आहे, या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे, या गोष्टीच लक्षात येत नसतात. आणि त्याचबरोबर आबांची तब्येत बिघडत चाललेली असते. आबांना मात्र खूप काळजी वाटायला लागलेली असते. आता काय करायचं हा मोठा प्रश्न आबांच्या पुढे पडलेला असतो. कारण काही झालं तरी मला गावी गेलं पाहिजे, देवीआईकडे गेलं पाहिजे. जोपर्यंत मी देवीच्या चरणी जाऊन तिथं प्रार्थना करत नाहीये, जप करत नाहीये, नामस्मरण करत नाहीये, तोपर्यंत चांदेकरांच्या घराला लागलेला हा जो कलंक आहे तो धुतला जाणार नाही, असं आबांचं म्हणणं असतं. अद्वैत म्हणत असतो की आबा मी तुम्हाला काय सांगतो ऐका, आता आपण ना आपल्या अंबाबाईकडे जाऊया, तिथं साकडं घालूया आणि अंबाबाईला सांगूया की कला बरी झाली की आपण, मी आणि कला आम्ही दोघं जण जाऊन देवी आईचं दर्शन घेतो. तेव्हा आबा म्हणत असतात की हां अगदी बरोबर बोलतेस तू अद्वैत, मला वाटते आपण असंच काहीतरी करूया, असं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आबा मात्र हे सगळं बोलत असतात. आबा म्हणत असतात की चालेल. मग आबांना थोडंसं बरं वाटायला लागलेलं असतं. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात ते मात्र खूप भयानक असं असतं. या सगळ्याचा त्रास हा घरात सगळ्यांना होत असतो. पण या संधीचा फायदा घ्यायचं रोहिणी आणि त्याचबरोबर इकडे अनामिका ह्या दोघीही सोडत नाहीत. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं कसं बघायचं आहे, आपला फायदा कसा होणार आहे, हे सगळं त्यांचं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आबांची समजूत घालत असतो, आबांना समजवत असतो. कारण अद्वैतला माहिती आहे की आबांना टेन्शन आलेलं आहे, आबांना हा धक्का बसलेला आहे आणि हा धक्का आबांना सहन होत नाहीये, म्हणून आबांना त्रास होऊ लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत विचार करतो की अद्वैत म्हणू लागतो की काहीही झालं तरीही मला माझ्या कुटुंबाला या सगळ्यातून मला बाहेर काढायचं आहे. माझ्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी जे काही सगळं करावं लागणार आहे ते सगळं करायची माझी तयारी आहे. आणि त्याचबरोबर कलाची तब्येत एकदा बरी झाली की मग मात्र सगळं व्यवस्थित होणार आहे, असा अद्वैतला सुद्धा विश्वास असतो. आणि त्यामुळंच अद्वैतनं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण कला बरी झाली की सगळ्या गोष्टी बऱ्या होणार आहेत याची जाणीव अद्वैतला सुद्धा असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आबांची समजूत घालत असतो. अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा एक गोष्ट लक्षात ठेवा, काळजी करू नका, मी आणि खरे आहे ना, आम्ही दोघं मिळून सगळं व्यवस्थित करणार आहोत, कोणत्याही गोष्टींचा विचार करायची गरज नाही. आबांनाही अद्वैतचे हे शब्द खरंच बरं वाटतं, आबांना धीर मिळतो. आणि आबा म्हणतात की चालेल. अद्वैत म्हणतो की चालेल, तुम्ही मी खरे आपण तिघंजण जाऊया आणि या सगळ्यातून आपल्या कुटुंबाला बाहेर काढूया. आपलं सुखी कुटुंब आहे ते पुन्हा असणार आहे, त्याला कुठलंही टेन्शन येणार नाही, कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि मी गुरुजींशीही सुद्धा बोलून घेतो, असं अद्वैत आबांना सांगत असतो. कारण ज्या गुरुजींनी ही पत्रिका तयार केलेली आहे त्याच गुरुजींकडे जाणं गरजेचं आहे असं सांगितलेलं होतं. मग आबांकडून अद्वैत पत्ता घेतो आणि त्या गुरुजींकडे जायला निघतो. त्या गुरुजींकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं असतं हे
अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि अद्वैतनं त्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात. त्याचबरोबर अद्वैत आबांची समजूत घालतो. आता घरातल्या बऱ्याच गोष्टी त्याला मॅनेज करायच्या असतात. घरामध्ये खूप असं सगळं चालू झालेलं असतं. या सगळ्यातून आपल्या कुटुंबाला बाहेर काढणं ही तेवढंच गरजेचं असतं. आबांना आता तो झोपायला सांगतो, आराम करायला सांगतो आणि अद्वैत कलाकडे जातो. कारण कलालाही जो त्रास होत असतो त्यासाठी कलाची सुद्धा इथे समजूत घालणं गरजेचं आहे. अचानक खरे आजारी पडलेले आहे. मान्य ती दिल्लीला गेली होती, पाणी बदल झाला आहे, वातावरण बदल झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे हे आता लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा रजनी तिथे येते आणि रजनी म्हणू लागते की अद्वैत, मला कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे. कारण सोहमच्या बाबतीत तू बघितलंस ना सगळं काय झालेलं आहे. कारण मला आता सोहमची काळजी वाटायला लागलेली आहे. सोहमला नक्की काय झालेलं आहे, सोहम असा का वागतोय, आत्ताही घरात एवढी वाईट परिस्थिती आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं रजनी काकी, काहीच वाईट नाही झालेलं, सोहम अगदी व्यवस्थित आहे. सोहम माझ्याशी बोललेला आहे आणि माझ्याशी बोलूनच तो आत्ता गेलेला आहे. हे सगळं तो सांगत असतो. तेव्हा इकडे बरं वाटू लागतं रजनीला. रजनी म्हणते, खरं बोलतोयस तू हे सगळं? अद्वैत म्हणतो की हो, कारण मी हे सगळं खरंच सांगत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रजनीला आता बरं वाटू लागतं. म्हणजे सोहममध्ये जो बदल झालेला आहे तो चांगला बदल आहे. परंतु या अनामिकेच्या मात्र पोटात दुखायला लागलेलं असतं. तिने हे सगळं ऐकलेलं असतं. ती म्हणत असते की नाही, या चांदेकरांच्या घरामध्ये आता वाटोळ झाल्याशिवाय मी शांत राहणार नाही. सगळ्यांचं वाटोळ झालं पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्याच पद्धतीने तिने बोलत असते. कारण तिने म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना या सगळ्याला जबाबदार कोण आहे, या सगळ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण या कला अद्वैतला सुद्धा मी सुखाने जगू देणार नाही असा विचार तिने केलेला असतो. त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र सगळी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या साथीला आत्ता कोणीही नसतं तरीही त्याला ही सगळी परिस्थिती हाताळायची आहे, सगळं शांतपणे सांभाळायचं आहे. या सगळ्या गोष्टी अद्वैत करत असतो. परंतु इकडे रजनीला टेन्शन असतं. ते म्हणजे सोहमच्या बाबतीत काय घडतंय. सोहम ठीक तर असेल ना, सोहम काही प्रॉब्लेम तर क्रिएट करत नाही आहे ना. या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. तेव्हा अद्वैत तिची समजूत घालतो. हे बघ काकी, अजिबात विचार करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपला सोहमसुद्धा व्यवस्थित आहे, तू विचार करू नकोस असंही त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता कलाचे आईबाबाही तिथं असतात. तेही समजूत घालत असतात. कारण चांदेकरांच्या घरावरती जणू काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एवढी अशी परिस्थिती झालेली असते. कारण सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सगळेजण विचार करत असतात आबांची तब्येत, कलाची तब्येत. तेव्हा इकडे कलाचे बाबा संगीताला म्हणतात की संगे, मला काय वाटतंय माहिती आहे का, सगळेजणच इथं खूप काळजीत आहेत. मला वाटतंय की तू इथं थांबावं, त्यांनाही मदत होईल आणि कलेलाही बरं वाटेल. कली अजूनही उठलेली नाही आहे, ती आराम करते. मग मी जातो आणि तू इथे थांब, असं सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र संगीता म्हणते की बरोबर आहे, मी थांबते इथं आणि मग तुझी कापडं वगैरे आहे ना ते मी आणून देतो, असं ते सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चालेल, तुम्ही राहिलात तर बरं होईल, असं अद्वैतचं सुद्धा म्हणणं असतं. त्याचबरोबर अद्वैत आता विचार करू लागलेला असतो. आणि सोहम कुठं गेले, सोहम तर आता माझ्याशी बोललेला होता, त्यानंतर कुठं गेलाय हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा कलाचे बाबा आता निघायला लागलेले असतात. पण या अनामिकाने खूप मोठं कांड करून ठेवलेलं असतं. सोहम घराच्या बाहेर पडलेला असतो. तेव्हा तिने निलेशला फोन केलेला असतो आणि निलेशला सांगितलेलं असतं की हे बघ, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की तो सोहम जो आहे ना, आज तो चांगल्या पद्धतीने घरी येता कामा नये. कारण सोहमची बदनामी तर करायची आहेच, पण त्याचबरोबर त्याची पुरती वाट लावायची आहे असा प्लॅन तिने केलेला असतो. तिने निलेशला फोन करून सांगितलेलं असतं. कारण कलाचे आईबाबा इकडे आलेले असतात. आता त्या सोहमला अशी दारू पाजायची आणि त्याला तिकडे त्या घरी नेऊन सोडायचं. आणि सोहमच्या बाबतीत तेच झालेलं असतं. आता तिने अशी दारू पाजलेली असते आणि सोहमला तिकडे नेऊन सोडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता निलेशने ते सगळं केलेलं असतं. पण इकडे अनामिकाला कुठं माहिती असतं की याच्यामध्ये ती कशी अडकली जाऊ शकते, कला आणि अद्वैत तिची कशी वाट लावू शकतात याचा अंदाजच तिला नसतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ते म्हणजे तिने निलेशला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि निलेश मात्र हे सगळं करतो आणि तिला फोन करतो की माझे पैसे पाठव.
आणि मग निलेशने आता पैसे पाठव म्हटल्यानंतर अनामिकाच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होते, कारण अनामिकाला कळायचं बंद झालेलं असतं. हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूपच विचित्र पद्धतीने झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता अनामिकाची तर वाट लागणारच असते, कारण अनामिकाने काहीही केलेलं असलं तरीही देवाच्या दारात न्याय आहे. कारण अनामिकाने आत्तापर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत ती सगळी कारस्थानं समोर येणार असतात. अनामिकाला असं वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे ते कोणाला कळणार नाही आणि लपून राहील सगळं, पण ते लपून राहत नसतं, कारण तिनं आत्तापर्यंत फक्त आणि फक्त त्रासच द्यायचा प्रयत्न केलेला होता. आणि तो तिने दिलेला जो त्रास आहे तो मात्र तिला असं वाटत असतं की नाही, मी यातून सुटू शकेल, पण नाही, अजिबात नाही. कारण अनामिकाने सगळ्या कुटुंबाला नासवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या सगळ्या मागचा मास्टर माइंड तर राहुल आहे आणि रोहिणी आहेत. या दोघांमुळे हे सगळं झालेलं असतं. पण आता इथे काजलच्या बाबतीत खूप मोठं संकट येणार असतं, कारण काजलला माहीतच नसतं की काय होणार आहे. इकडे आता कलाचे बाबा निघालेले असतात आणि तेव्हा मात्र तोपर्यंत तिकडे काम फत्ते करून ठेवलेलं असतं, कारण सोहमला तिकडे नेऊन सोडलेलं असतं निलेशने. आणि तिथे अशा पद्धतीने सगळं कारस्थान रचलं गेलेलं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळ्यांनाच कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे, हे सगळं असं का झालेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. इकडे कलाची काळजी घ्यायला संगीता राहिलेली आहे आणि संगीता घरी राहिली आहे. या गोष्टीचा खरं तर अनामिकाला सुद्धा खूप त्रास होत असतो. अनामिकाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. अनामिका म्हणत असते की काही बाई इथं राहिलेली आहे, यांना का मी सहन करायचं आहे, एवढंच त्या अनामिकाच्या डोक्यात सुरू असतं. संगीता मात्र आता कलाची काळजी घेत असते, तिला काय हवं नको ते सगळं पाहत असते. त्याचबरोबर सरोज आणि संगीता दोघीही एकमेकींशी खूप छान बोलत असतात. संगीताला सुद्धा बरं वाटत असतं की सरोजमध्ये जो झालेला बदल आहे, सरोज आपल्या लेकीशी एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलत आहे, वागत आहे, ते सुद्धा संगीताला खूप छान वाटत असतं. मग इकडे संगीता आता कलाची काळजी घेऊ लागलेली आहे. कलाला काय हवं नको ते सगळं ती पाहत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होतंय. पण तरीही या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता संगीता कलाची काळजी घेत आहे. कलाला काय हवं नको ते पाहत असते. आणि तेव्हाच सगळ्यांच्या लक्षात येतं की कलाच्या बाबतीत आता काय झालेलं आहे. कला ही बरी व्हायला लागलेली असते. मग सगळ्यांना बरं वाटतं की ठीक आहे, कलामध्ये जो बदल होतोय ना तो चांगला आहे, तिची तब्येत सुधारते ना, ही गोष्ट ही चांगली आहे असं लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता अद्वैत सगळेजण तिथे उभे आहेत आणि त्याच वेळी अद्वैतच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो. तो व्हिडिओ आल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो आणि इकडे संगीता त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात. अद्वैतच्या मोबाईलवर तो आलेला असतो तो व्हिडिओ जो पाहून अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं ते म्हणजे काजलला जाऊन सोहमने मिठी मारलेली आहे. आणि तेव्हा मात्र इथे धक्का बसलेला असतो आणि मग सगळेजण पाहू लागतात हे काय घडतंय, हे असं का झालेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. परंतु जेव्हा गोष्टी समोर येतात तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, अनामिका मात्र खूप छान पद्धतीने तिथं उभी असते. तिला माहिती असतं की काय झालेलं आहे आणि कोणाचा बँड कसा वाजणार आहे हे मात्र तिला चांगलंच माहिती असतं. परंतु तिला कुठं माहिती आहे की कला ही काजलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, सोहमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कारण कितीही काहीही झालेलं असलं तरीही सोहम हा नशेत आहे आणि त्यामुळं सोहमने जे काही केलेलं आहे ते नशेत केलेलं आहे हे समोर येणार असतं. सोहम काजलकडे गेलेला असतो. काजल त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काजलने कितीही समजवलेलं असलं तरीही सोहमच्या त्या कोल्ड्रिंक्समध्ये भांगेची गोळी टाकलेली असते आणि त्यामुळं हे सगळं घडत असतं. म्हणजे सोहमला भांग प्यायला दिलेली आहे आणि त्यानंतर हे कारस्थान झालेलं आहे हे मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला दोघंही खंबीरपणे उभे असतात सोहम आणि काजलच्या पाठीशी. काहीही झालं तरी त्या दोघांनाही काही होऊ द्यायचं नाही एवढं ठरवलेलं असतं, कारण घरातले कितीही विरोधात
गेले तरीही कला म्हणत असते की नाही, माझ्या बहिणीवर आणि त्याहीपेक्षा माझा सोहमवर पूर्ण विश्वास आहे, सोहम असं चुकीचं वागू शकत नाहीये. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते की बरोबर आहे, कारण जेव्हा काजलच्या प्रेमाबद्दल कळलं होतं, काजलने स्वतः प्रेमाची कबुली दिली होती, तेव्हा सोहमने तो विचार नाहीच केला. कारण सोहमने प्रत्येक वेळेस एक गोष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती म्हणजेच काहीही असलं तरीही सोहमने त्यावेळेस या प्रेमाचा विचार केलेला होता. जर सोहमच्या मनात तसं काय असतं तर त्या क्षणी लग्न मंडपामध्ये तो सगळ्यांना सांगू शकला असता आणि हे लग्न थांबवू शकला असता. परंतु त्याने तिथं अनामिकाची निवड केलेली आणि त्या दिवशी सोहम जे बोलला होता ते वाक्यसुद्धा आठवत असतं. ते म्हणजेच की मला एक कळत नाहीये की मी कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे. आज तुम्ही माझी आई, माझी काकू सुद्धा तुम्ही अनामिकाची बाजू घेताय, तुम्ही माझ्या विरोधात गेलेले आहात. तुम्ही एकदा तरी विचार करताय का की आपला सोहम चुकू शकतो का? याबद्दलच्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता इकडे अद्वैतला तो म्हणत असतो की मला माहीत नाही आहे, मी कोल्ड्रिंक्स घ्यायला गेलो होतो तेव्हा माझ्याबरोबर माझा एक मित्र निलेश होता आणि मग आम्ही दोघांनी कोल्ड्रिंक्स घेतलं, त्यानंतर निलेशने मला घरी आणून सोडलं. मग सोहम आठवायला प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की नाही, मला निलेशने आपल्या घरी नाही आणून सोडलं, मला निलेशने इकडे काजलच्या घरी नेऊन सोडलं. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच राहतात, मग काजलच्या घरी का सोडलं, मग निलेश कोण आहे, या गोष्टींचा शोध कला अद्वैत घेऊ लागतात. आणि मग निलेशला जाऊन बघितल्यानंतर निलेशने त्यानंतर जी कामगिरी केलेली असते ती म्हणजे त्याने त्यानंतर तिथूनच अनामिकाला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे बघ कसं आहे माहिती आहे का, की तुझं काम पूर्ण झालेलं आहे, माझे पैसे माझ्या अकाउंटला आले पाहिजेत असं अनामिकाला त्याने फोन करून सांगितलेलं असतं. आणि बरोबर ही गोष्ट तिथे रेकॉर्ड झालेली असते आणि आता मात्र वाट लागलेली असते ती म्हणजे निलेशची आणि अनामिकाची. ज्या पद्धतीने त्यांनी हे कारस्थान रचलेलं होतं ते कारस्थान आता समोर आलेलं असतं आणि त्या निलेशची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. अशा पद्धतीने कला आणि अद्वैत या दोघांनी मिळून सोहम आणि काजल या दोघांनाही हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्यातून निर्दोष असं मुक्त केलेला आहे. कारण त्यांच्यावरती जो कलंक लागलेला होता, जो बट्टा लागलेला होता, तो CCTV फुटेज मिळवलेला आहे. त्या कॅफेचं सुद्धा हे सगळं जेव्हा घडलेलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांना कळलेलं असतं. अशा पद्धतीने जो राडा झालेला असतो त्याच्यावरती अद्वैत आणि कला या दोघांनी मिळून मार्ग काढत सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.